प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत या क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषय आणि सूचनांवर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये विचारविनिमय. वाढती महागाई रोखण्यासाठी मागणी आणि पुरवठ्यातली तफावत दूर करण्यासाठी योग्य उपाययोजनांसाठी केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश. डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी डाळीच्या साठ्यात 1.5 लाख टनावरून 8 लाख टन इतकी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नामिबियाचे राष्ट्रपती डॉ. गेगॉग यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर केली चर्चा. महाराष्ट्रासह 9 किनारी राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातल्या उच्चाधिकाऱ्यांची मुंबईत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. भारतीय तटरक्षक दल किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किनारी सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांचं होणार सादरीकरण. जम्मू काश्मीरमध्ये तंगधार इथं घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. 2 दहशतवादी ठार. महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिसाद अॅप पोलीस मित्र महाराष्ट्र अॅपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. वाहन चोरीची तक्रार तत्काळ नोंदवता यावी म्हणून वाहन चोरी तक्रार वेबसाईटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात झालं उद्घाटन. भारतातल्या आरोग्य सुविधांमध्ये आणि कामांमध्ये गुणात्मक बदल झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं केलं मान्य. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली माहिती. उद्योगांना पाठिंबा आहेच, मात्र उद्योगांना जगवणारा कामगार जगला पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मत. मान्सूनपूर्व पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत खोलीकरण झालेले ओढे नाले तुडुंब भरले. रायगड जिल्ह्यातल्या बोरजे गावातल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून तलावातला गाळ उपसला आणि 90 मीटर लांबी रुंदी आणि 25 फूट खोलीचा महाकाय तलाव साकारला. मुंबई गोवा महामार्गावरच्या दुपदरीकरणाच्या कामाला वेग. 17 पुलांची कामं 60% पूर्ण. भूसंपादनाचं कामही 70% पूर्ण. व्यावसायिक कलाकारांबरोबरच कला विद्यार्थ्यांच्या चित्रआविष्कारानं नटलेलं चातक हे चित्र प्रदर्शन मुंबईत 21 जूनपर्यंत रसिकांसाठी खुलं. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी आजचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना भारतानं जिंकणं आवश्यक. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात गोवा, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल.